माझ्या भावाचे नुकतेच लग्न झाले होते. माझ्या वहिनीची इच्छाही अजून पूर्ण झाली नव्हती. माझ्या भावाने लग्नानंतर लवकरच नोकरीसाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला आणि जाताना त्याने मला सांगितले की आता तू तुझ्या वहिनीची काळजी घे, कारण ती घरात एकटीच आहे. मी माझ्या भावालाही सांगितले की ठीक आहे, तू काळजी करू नकोस, कारण मलाही माझ्या भावाच्या कमाईचा आनंद घ्यायचा होता. एके रात्री माझ्या वहिनीने मला तिच्या खोलीत बोलावले. मी वहिनीला विचारले की काय झाले, पण वहिनी म्हणाली की तू लवकर माझ्या खोलीत ये. आणि मी वहिनीच्या खोलीत गेलो. वहिनी म्हणाली, माझे डोके खूप दुखत आहे, कृपया माझ्या डोक्याला मालिश करा. मी म्हणालो, वहिनी मी हे कसं करू शकत नाही. पण भाभी म्हणाली, तुम्हाला हे करावे लागेल. मी भाभीच्या डोक्याला मालिश करू लागलो. भाभी म्हणाली, आता तुम्ही माझ्या पाठीवर तेल लावा आणि मालिश करा. मग भाभीने तिची साडी बाजूला केली. हे सर्व पाहून मी थरथर कापू लागलो. मग मी भाभीच्या पाठीवर तेल लावलो आणि हळूहळू मालिश करू लागलो. माझे मन पूर्णपणे अस्वस्थ झाले. भाभी विचित्र आवाज करू लागली. मग काय, माझा धीर सुटला. वहिनीने मला लाईट बंद करायला सांगितलं. मी उठून लाईट बंद करून येताच भाभीने मला, माझे नाव विजय, मी 21 वर्षाचा तरुण मुलगा आहे. माझ्या मोठ्या भावाचे काही महिन्यापूर्वी लग्न झाले होते. खरं तर त्याच्या लग्नाचा उद्देश असा होता की मला घरी एकटे वाटू नये. माझा भाऊ अनेकदा बाहेर राहण्याचा, त्याला कामासाठी परदेशात जावे लागायचे. म्हणूनच त्याने लवकर लग्न केले, जेणेकरून घरी माझ्यासोबत असेल आणि मी एकटा राहू नये. माझ्या वहिनीचे नाव अंजली होते. ती स्वभावाने खूप शांत आणि गंभीर होती. माझा भाऊ तिला घरी आणला. त्या दिवशी ती नववधू सारखी सजली होती, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र शून्यता होती. त्यावेळी मी याकडे फारसे लक्ष दिले नाही, पण हळूहळू मला जाणवले की अंजली भाभीच्या मनात काहीतरी आहे जे तिला आतून खाऊ लागले आहे. भाऊ गेल्यानंतर घराच्या सर्व जबाबदाऱ्या भाभीच्या खांद्यावर आल्या. ती घरातली प्रत्येक काम करायची, मग ते स्वयंपाक असो किंवा साफसफाई असो. पण भाभीला मी मदत करावी असे वाटत नव्हते. ती सगळं एकटीच करायची. कधी कधी मी तिच्या जवळपासून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचो, पण ती जास्त बोलत नव्हती. ती बऱ्याचदा उदास दिसत असे. बऱ्याचदा मी तिला एकटी रडताना पाहिलो. मला वाटायचं की कदाचित तिला माझ्या भावाची आठवण येत असेल, म्हणून ती इतकी उदास होती. रात्री अनेकदा तिच्या खोलीतून हलके रडण्याचा आवाज येत असत. भाभी इतकी उदास का आहे हे मला समजत नव्हतं. मी तिला हे कधीच विचारले नाही, कारण मला वाटलं की ही त्याची वैयक्तिक बाब आहे आणि मी त्यात हस्तक्षेप करू नये. पण कुठेतरी मला असं वाटत होतं की अंजली भाभी आतून खूप तुटल्या होत्या. तिचा भाऊ गेल्यानंतर ती पूर्णपणे एकटी पडली होती. लग्नानंतर काही दिवसात तिचा नवरा तिला सोडून जातो. हे एका नवीन वधूला कल्पना करणे कठीण आहे. अंजली भाभी फक्त 26 वर्षाची होती आणि त्या वयातही खूप सुंदर होत्या आणि आकर्षित दिसत होत्या. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. बाहेर थोडी शांतता होती, पण आतून खूप अस्वस्थ होती. तिचे लग्न माझ्या भावाशी झाले होते, कारण तिचं लग्नाचं वय गेला होता आणि तिला चांगला जोडीदार मिळत नव्हता. माझ्या भावाने तिला या परिस्थितीत स्वीकारले होते, पण तरीही तो तिच्या आनंदाची काळजी घेत नव्हता. एके दिवशी मला वाटले की आता मी भाभीशी बोलावे. मी पाहिले की ती स्वयंपाकघरात काम करत आहे. मी हळूच तिच्याकडे गेलो आणि तिला विचारले, भाभी तू नेहमीच इतकी दुखी का असतेस? मला माहित आहे की माझ्या भावाची बायको खूप दुखी आहे. तिच्याशिवाय तुला खूप त्रास होत असेल, पण जर तुला मला काही सांगायचं असेल तर मी ऐकायला तयार आहे. तिने क्षणभर माझ्याकडे पाहिले आणि नंतर मान टेकवली. काही वेळ ती काहीच बोलले नाही. मग ती हळूच म्हणाली, तुला समजणार नाही, हे सगळं खूप कठीण आहे. मला जाणवलं की ती काहीतरी लपवत आहे, असं काहीतरी जे कोणी कुणालाही सांगू शकत नाही.
तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि एकाकीपणाच्या खोल रेषा स्पष्ट दिसत होत्या. मी तिचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न करत होतो, पण त्याच्या मनात काय चाललंय हे कळणं कठीण होतं. लग्नानंतर भाऊने भाभीला माझ्याकडे सोडलं होतं. तो स्वतः परदेशात होता, त्याच्या कामात व्यस्त होता. त्याला कदाचित त्याची पत्नी कोणत्या परिस्थितीत राहत आहे याची कल्पना नसेल. अंजली भाभीसाठी ते खूप कठीण होतं. एका तरुणीसाठी लग्नानंतर एकटे राहणे खूप वेदनादायक असते. पण भाऊने कदाचित असा विचारही केला नसेल की तो अंजली भाभीला अशा अवस्थेत सोडून जाईल. तो मला एकटे सोडून निघून गेला. काही दिवसांनी एका रात्री मी माझ्या खोलीत बसलो होतो. भाभीच्या खोलीतून पुन्हा तेच बंद रडण्याचे आवाज येत होते. यावेळी मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी दार ठोठावले आणि भाभीला आत येण्याची परवानगी मागितली. तिने दार उघडले आणि मी आत गेलो. ती बेडवर बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होती. मी तिला विचारले, भाभी तू ठीक आहेस ना? तुला काही बोलायचे आहे का? तिने काही वेळानं माझ्याकडे पाहिली. नंतर तिची अश्रू पुसत म्हणाली, भाऊ मला माहित आहे हे तुझ्यासाठी किती अर्थपूर्ण आहे, पण मी इथे कोणत्या परिस्थितीत राहते याचा कधी विचार केला आहेस का? लग्नानंतर माझा नवरा मला सोडून जाईल असे मला कधीच वाटले नव्हते. मी इथे एकटीच आहे. मी तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. तिला खरोखर खूप एकटे वाटत होते. मी तिला सांत्वन दिले. भाभी मला समजले, तू सध्या काय अनुभवत आहेस हे मला माहित आहे, पण तू एकटी नाहीस. मी इथे आहेस आणि तू माझ्याशी बोलू शकते. तुम्ही माझ्याशी काहीही बोलू शकता. अंजली भाभीने हलकेसे स्मितहास्य केले, पण तिच्या चेहऱ्यावर तीच वेदना स्पष्ट दिसत होती. मला वाटले की आता तिला तिच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची गरज आहे, जो तिचे दुःख समजून घेऊ शकेल आणि तिला आधार देऊ शकेल. भैयाने भाभीला माझ्यावर जबाबदारी म्हणून सोपवली होती, पण तो विसरला होता की ती देखील एक माणूस आहे. तिला प्रेम, काळजी आणि आपुलकीची आवश्यकता आहे. दिवस जात होते आणि मी अंजली भाभी सोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करत राहिलो, पण मला तिला तिच्या एकेकीपणावर मात करण्यास मदत करायची होती. मी तिला समजून घेऊ लागलो आणि तिला या वेदनातून बाहेर काढायचे होते. कधी कधी आम्ही दोघे बसून चहा पित असू आणि छोट्या छोट्या गप्पा मारत असू. हळूहळू आमच्यात एक चांगले नाते निर्माण होऊ लागले. ती माझ्याशी तिच्या मनातील गोष्टी बोलू लागली आणि मी तिचे ऐकू लागलो, पण तिच्या आतले दुःख अजूनही जिवंत होते. ती रात्री अजूनही रडायची आणि कधी कधी ती दिवसाही दुःखी असायची. मला समजले की तिचे दुःख फक्त तिचा नवरा तिच्यापासून दूर असल्याने नव्हते. एवढेच नाही तर तिच्या आयुष्यातील त्या अपूर्ण इच्छाही तिला त्रास देत होत्या, ज्या तिने कधीही पूर्ण केल्या नव्हत्या. एका रात्री मी झोपायला गेलो होतो तेव्हा भाभी मला फोन करू लागली. मी विचार करत होते की यावेळी भाभी माझ्यासोबत काय काम करू शकते. असा विचार करत मी पटकन भाभीच्या खोलीत गेलो, कारण निघताना भावाने सर्व जबाबदारी माझ्यावर टाकली होती. तो म्हणाला होता की माझ्यानंतर घरच्या पूर्ण जबाबदारी तू कर आणि तुझ्या भाभीची खऱ्या मनाने सेवा कर, कारण मी भावाच्या पैशावर माझे जीवन जगत होतो, म्हणून मी हे करत नाही. मला भाभीने माझ्या भावाकडे तक्रार करावी असे वाटत होते. जेव्हा जेव्हा भाभी परत येण्याबद्दल बोलायची तेव्हा ती मला येण्यापासून रोखण्याची काही ना काही युक्ती वापरायची. रात्री 11 वाजता भाभीने मला तिच्या खोलीत बोलावले आणि मी तिथे गेलो. मी काही महत्वाचे काम असेल असे वाटले, पण तिथे जाऊन मला आरचे वाटले, कारण ती स्वतः बेडवर पडली होती. मी घाबरलो आणि दाराशी थांबलो आणि भाभीला हाक मारली आणि तिला विचारले, भाभी तुझे माझ्यासोबत काही काम आहे का? माझा आवाज ऐकून ती उठली आणि मला वाटले की नेहमीप्रमाणे ती तिच्या दुपट्ट्याने स्वतःला झाकून घेतली, कारण ती दिवसभर स्कार्फ घालायची. मी तिला कधीच अशा प्रकारे पाहिले नव्हते. पण माझा आवाज ऐकून ती म्हणाली, दीपक आधी
मला तुझ्यासोबत काही महत्वाचे काम आहे. भाभी अजूनही त्याच अवस्थेत पडून होती. मी खोलीत गेलो, पण माझे डोळे खाली होते आणि मला लाज वाटत होती. मी भाभीला अशा प्रकारे पहिल्यांदाच पाहिले. भाभी माझ्याकडे वळली आणि माझे डोळे खाली पाहून म्हणाली, दीपक, लाज वाटण्यासारखे काही नाही. या घरात आपल्याला एकमेकांना आधार द्यावा लागेल. माझा नवरा परदेशात राहतो, पण तू नेहमीच इथे असतोस आणि माझी काळजी घेतोस. असा विचार करून मी तुला फोन केला की तू कठीण काळात मला साथ देशील. भाभीचे बोलणे ऐकून मी आज्याने तिच्याकडे पाहिले. ती म्हणाली, माझे डोके खूप दुखत आहे. तू मला मालिश करून देशील का? तुझ्या भावाने मला सांगितले की तू खूप चांगला मालिश करतोस आणि त्याचे डोकेही काही मिनिटात बरे होते. भाभीचे बोलणे ऐकून मी हसलो, कारण हे खरे होते की जेव्हा जेव्हा भाऊ इथे असायचा तेव्हा तो नेहमीच माझ्याकडून त्याच्या डोक्याची मालिश करून घेत असे. पण तो माझा भाऊ होता आणि मी भाभीला कसा मालिश करू शकतो? भाभीने मला सांगितले की मी खोल विचारात होतो. मला काय करावे हे समजत नव्हते. मी विचार करत होतो की कसली भाभी आहे जी तिच्या मेहुण्याला मसाज करायला सांगते आणि तिला लाज वाटत नाही. जरी ती मोठी गोष्ट नसली तरी एका पुरुषाकडून मसाज करून घेणारी स्त्री, आणि तीही तिच्या मेहुण्याकडून. जर दुसरे कोणी असते तर नकार देण्याऐवजी मी तिला फटकारले असते. पण यावेळी मी भाभीच्या देवावर जगत होतो, म्हणून तिच्या समोर बोलण्याची हिंमत नव्हती आणि मी तिला नकार देऊ शकत नव्हतो. भाभीने कपडे बाजूला टेबलवर तेल ठेवले आणि तिने मला तेलाची बाटली दाखवली आणि म्हणाली की जर तू माझ्या डोक्याला मालिश केलीस तर खूप छान होईल. हे सांगत असताना तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि मला वाटले की कदाचित तिला खूप वेदना होत असतील. पण मी भाभीला नकार देऊ शकत नव्हतो. मी तेल उचलले आणि तिच्या बेडवर बसलो. नंतर हळूहळू तिच्या डोक्यावर तेल लावले आणि मालिश करू लागलो. मी माझे डोळे खाली केले आणि कोणत्याही प्रकारच्या भावना जाणवण्यापासून स्वतःला रोखले. तिच्या डोक्यावर तेल लावताना माझे हात खूप थरथरत होते. मी आजपर्यंत भाभीला खूप मदत केली होती, पण भाभीने मला अशी कधीच विनंती केली नव्हती. मी तेल लावत राहिलो तसे तसे भाभीची विचित्र आवाज खोलीत घुमू लागले. जणू काही ती आराम करत आहे असे वाटत होते. मी पुन्हा तिच्याकडे पाहिले नाही आणि तिचा चेहराही पाहिला नाही. मला लाज वाटत होती आणि मी तिथून निघून जाऊ इच्छित होते, पण मी असहाय्य होतो. जर मी भाभीला नकार दिला असता आणि माझ्या भावाला ते कळले असते तर भाभीने सांगितलेले काहीही मान्य झाले नसते, अन्यथा माझे खर्च थांबले असते. भाभीची हेतू अशी होती की तिने कधीही कोणालाही तेल लावण्यास नकार दिला नाही. ती कधीही काही नाकारत नाही. मी तिच्याकडून कोणत्याही आर्टिकाटीशिवाय पैसे मागायचो आणि ती मला कोणताही प्रश्न न विचारता पैसे देत असे. मी बराच वेळ मालिश करत राहिलो आणि तिची आवाज खोलीत घुमत राहिली. त्यानंतर कदाचित तिला झोप लागली असेल, कारण तिचा आवाज येणे बंद झाले असेल. मग मी उठून माझ्या खोलीत गेलो. मी पहिल्यांदाच एखाद्या महिलेला अशा प्रकारे मालिश केली होती आणि त्यामुळे माझ्या आत आग पेटली. भाभीचा गोरा चेहरा मला मादक झाला. ती माझ्या भावाची बायको आहे असे मला वाटताच मी विचार केला की आता मी तिच्या खोलीत जाणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी भाभी पूर्णपणे दुपट्ट्याने झाकलेली होती आणि माझ्यासाठी भाकरी बनवत होती. मग मी पुढे जाऊन भाकरी घेतली आणि ती मला म्हणाली, दीपक, तू माझी डोकेदुखी बरी केली आहेस. मी तुझे आभार मानू इच्छिते. तिचे बोलणे ऐकून मला लाज वाटली. मी म्हणालो, खरं तर तू दिवसभर घरी काम करत राहतेस म्हणूनच तू थकतेस. मी तुझ्या कामात काही मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. तू नोकर ठेवू शकतेस. माझे बोलणे ऐकून भाभी म्हणाली की माझा थकवा तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत माझा नवरा माझ्याकडे येत नाही. ज्या दिवशी नवरा घरी आला त्या दिवशी माझा थकवा निघून जाईल. मला तिचे बोलणे समजले नाही, पण ती किचन मध्ये गेली
आणि माझ्या कामाची वेळ झाली होती. मी घराबाहेर पडलो. दिवसभर भाभीचे नाव माझ्या मनात घुमत राहिली. दुपारी घरी आलो तेव्हा माझी बहिणी घरी आली होती. मला वाटले की मी कसा तरी संधी शोधून भाभीला बद्दल सांगेल, पण त्या दोघीही इतक्या गुंतल्या होत्या की त्यांना माझ्यासाठी वेळ मिळाला नाही. काही वेळाने माझी बहीण निघून गेली. तिचा नवरा कामावरून येणार आहे आणि मी तिला बद्दल सांगू शकलो नाही. बराच वेळ विश्रांती घेतल्यानंतर मी खोलीतून बाहेर आलो तेव्हा मला दिसले की भाभी कपडे धुत होती आणि कपड्यांची बादली मोठ्या कष्टाने टेरेसवर घेऊन जात होती. हे पाहून मला लाज वाटली, कारण ते सर्व कपडे माझे होते आणि माझ्यामुळे तिला खूप त्रास होत होता. मी लगेच भाभीला फोन केला तर ती घामाने भिजली होती. मी बादली घेऊन टेरेसवर गेलो आणि तिला कपडे वायरवर लटकवण्यास मदत केली. आम्ही पुरतलो तेव्हा ती विचित्र पद्धतीने चालत होती, जणू तिला खूप त्रास होत होता. मी तिला सांगितले की जर तुला खूप त्रास होत असेल तर मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकतो. मला वाटले की तिला डोकेदुखी होत असेल. माझे ऐकून ती खिन्नपणे हसली आणि म्हणाली की हे माझ्या चुकांचे परिणाम आहे. भाभींचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, काळजी करू नकोस, मी लवकरच बरी होईल आणि तिच्या खोलीत गेली. गेल्या काही दिवसापासून तिने सांगितलेले सर्व काही माझ्या समजण्यापलीकडे होते आणि ते माझ्यासाठी एक समस्या बनले होते. कधी कधी असे वाटत होते की ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. दुपार संपली आणि संध्याकाळी भाभीने मला फोन केला. दीपक, प्लीज इकडे ये. मला वाटलं कदाचित तिला पुन्हा काही काम असेल. मी थोडासा संकोच करत तिच्याकडे गेलो. ती किचन मध्ये उभी होती आणि काही भाज्या कापत होती. मला पाहता ती म्हणाली, आता फक्त तूच तुझ्या भाभीची काळजी घेऊ शकतोस. हे घर आणि मी दोघेही आता तुझ्यावर अवलंबून आहोत. भाभीचे बोलणे ऐकून मला थोडे अस्वस्थ वाटू लागले. ती असे का म्हणत आहे हे मला समजत नव्हते. मी तिच्याकडे पाहिले पण तिने लगेच नजर फिरवली. असं वाटत होतं की ती काहीतरी सांगू इच्छिते, पण ती ते सांगू शकली नाही. दीपक, मला तुझ्याशी दुसऱ्या एखाद्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे, ती हळूवारपणे म्हणाली. जणू काही ती खूप मोठी गोष्ट आहे. जर तुला कधी काही गरज पडली तर मला सांगायचा. अजिबात संकोच करू नकोस. तू आता या घरातील सर्वात जवळची व्यक्ती आहेस. भाभीचे शब्द माझ्या मनात घुमू लागले. तिच्या चेहऱ्यावर गांभीर्य स्पष्ट दिसत होते. काही वेळ आमच्यात एक विचित्र शांतता होती. मला काय बोलावे आणि कसे बोलावे हे समजत नव्हते. मी फक्त मान हलवली आणि निघून जाण्याचा प्रयत्न केला, पण भाभीने अचानक माझा हात धरला. दीपक, त्या रात्री तू माझ्यासाठी जे केलेस ते मी कधीही विसरू शकत नाही. मला तुझी खूप गरज आहे. तू मला कधीही एकटे सोडू नकोस. तिच्या बोलण्याने मला पुन्हा गोंधळात टाकले. तिला नक्की काय हवे आहे याबद्दल माझ्या मनात प्रश्न येऊ लागले. मी धाडस केले आणि हळूवारपणे म्हणालो, भाभी, तुला काय म्हणायचे आहे? मी तुझ्यासाठी सर्व काही सांभाळेन. तू काळजी करू नकोस. भाभीने माझ्याकडे पाहिली. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच होते. ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, तुझा भाऊ गेल्यापासून खूप दिवस झाले आहेत आणि मला एकटेपणा जाणवत आहे. मला तुझी गरज आहे दीपक. तिचे शब्द ऐकून मी आतून थरथर कापले. मला जाणवले की हे संभाषण आता अशा दिशेने जात आहे जिथे मला जायचे नव्हते. माझ्यातील नैतिकता मला इशारा देत होती की काहीतरी चूक होत आहे. मी पटकन म्हणालो, भाभी, तू विश्रांती घ्या, मी काही काम उरकणार आहे. मी कसा तरी तिथून बाहेर पडलो आणि माझ्या खोलीत येऊन बसलो. माझे हृदय वेगाने धडधडत होते आणि माझ्या मनात असंख्य विचार चालू होते. भाभी सोबतचे माझे नाते चुकीच्या दिशेने जाऊ नये असे मला वाटत होते, पण भाभीचे हावभाव मला अस्वस्थ करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मला चहा प्यायला वाटत होते. मी भाभीच्या खोलीत गेलो. भाभीने माझ्यासाठी चहा बनवला.
मी चहा पित होतो आणि त्या अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्या होत्या. मी टीव्ही समोर बसून चहा पित होतो आणि 10 मिनिटात मला भाभींचा आवाज बाथरूम मधून आला. त्या मला म्हणाल्या, अरे दीपक, माझे कपडे मी टेबलवरच विसरले, मला आणून दे, नाहीतर खूप वेळ होईल मला. तेव्हा मी भाभींना म्हणालो, लगेच देतो भाभी, थांबा 2 मिनिट, हात धुवून येतो. मी हात धुवून जेव्हा त्या कपड्यांजवळ आलो तेव्हा वरत फक्त साडी आणि भाभीचे ब्लाऊज होते. पण जेव्हा मी पूर्ण कपडे उचलले तेव्हा त्याचे आतले कपडे सुद्धा त्यांनी ठेवले होते. ते पाहून माझं डोकं चक्रावलं, कारण अशा कपड्यांची मला पाहण्याची सवय नव्हती. मला माहिती होती की या कपड्यांची गरज बायकांना भासते. मग मी त्या कपड्यांकडे एकटक नजरेने पाहत होतो. तेवढ्यात परत भाभींचा आवाज बाथरूम मधून आला, दीपक लवकर आण, खूप थंडी वाजत आहे मला. मग सगळे कपडे हातात गोळा करून मी बाथरूम जवळ गेलो. त्यावेळेस भाभींचा हात बाहेरच होता. मग मी त्यांच्या हातात ते कपडे दिले. त्यानंतर त्याने दरवाजा लावला. पण मला त्या ठिकाणून जाण्याची इच्छाच होत नव्हती, कारण त्या कपड्यांवर त्या कशा दिसत असाव्यात याचाच विचार माझ्या मनात वारंवार येत होता. म्हणून मी मनाला नाराज न करता त्या ठिकाणीच बाथरूमच्या दरवाजाला असणारे होल शोधू लागलो. नशिबाने ती होल ही मला लवकर मिळाली. मी जेव्हा त्या होलमधून आत थुंकून पाहिले त्यावेळेस भाभींचा पाठीकडचा भाग माझ्याकडे होता. समोरचं दृश्य पाहून मी वेडा झालो आणि मी त्या दिवसाची वाट पाहू लागलो. मी दिवसभर तेच विचार करत होतो. पण दुसऱ्या रात्री भाभीने मला तिच्या खोलीत बोलावले. मला माहित होते की तिला माझ्याकडून मालिश करायची आहे, पण मला पण तिच्याकडे जायची खूप इच्छा होती. तिला डोकेदुखी होती हे खरं होते आणि तिचा आवाज ऐकून मी तिच्या खोलीत गेलो. मी तिलाची बाटली उचलली आणि मालिश करू लागलो. पण तिने मला असे काहीतरी सांगितले ज्याने मला आरचे वाटले. तिने सांगितले की आधी लाईट बंद कर. ही पहिलीच वेळ होती जेव्हा तिने मला लाईट बंद करायला सांगितले. मी काहीच विचार न करता लाईट बंद केली आणि मसाजसाठी तयार झालो. मी तिच्या शेजारी बसलो तेव्हा तिने माझा हात धरला. तिच्या कृतीने मला धक्का बसला. भाभीने वेळ वाया न घालवता लागलीच माझ्या ओठांवर ओठ टिकवले. 5-10 मिनिटांनंतर मला पण भाभींची एकटेपणाची भूक समजून गेली आणि मी पण तिच्या गालावरून हळूच हात फिरवला. ती शहारली. तिचे श्वास वेगात वाढायला लागले. तिच्या गळाचा खालचा भाग खाली वर होऊ लागला. मी लगेच तिच्या ओठांवर ताबा घेतला आणि तिने डोळे बंद केले. भाभीला खूप दिवसापासून हे सर्व मिळणार होते, म्हणून ती अधिकच शहारत होती. मी तिच्या मानेवर किस करायला लागलो. एका हाताने तिची सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करू लागलो. ती प्रभावित होऊन चुबू करायला लागली. हा खेळ 10 मिनिट झाला. भाभी आता रंगात आली होती. ती उत्तेजित होण्यास सुरुवात झाली होती. ती सुस्काटे टाकीत होती. मी अधिकच वेगळा स्पर्श करत होतो. माझ्या हरकतीने ती आता प्रचंड प्रभावित झाली होती. ती जोरजोरात श्वास घेत होती. माझे पुरुषी अस्तित्व खूप दाटून आले होते. मी लगेच अस्तित्व मोकळे करत तिच्यावरती ठेवून कचकन स्वारी केली. तशी भाभी खेचाली. तिच्या डोळ्यातून पाणी आली. मी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. तिने मला उचकवलं होतं आणि बदल्यात मी अधिक प्रभाव टाकला. भाभी ओरडली. हळूहळू मी हालचाल करू लागलो. तशी भाभी आनंदाने डोळे मिटू लागली. ते सुंदर क्षण ती आता अनुभवून सुखावून जाऊ लागली. मी आता तिचा तळ गाठू लागलो. तशी ती मादक सुस्काटे टाकायला लागली. माझी एक लईच हालचाल होत होती आणि ती स्वर्गीय क्षण साठवत होती. ती माझ्या अस्तित्वाचा पुरेपूर आनंद घेत होती. मी तिच्या जीवनात जास्तच प्रभाव टाकायला लागलो आणि ती वेडावून गेली. ती खूपच मादक आवाज करायला लागली. मीही खूप चवटाळून तिच्या जीवनात तळ टाकत राहिलो. मला पण त्याचा काही भान राहिला नव्हता, कारण मला एक अप्रतिम सुख मिळत होतं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव सारखे आनंदाने बदलत होते. माझ्या चेहऱ्यावर घामांचे दवबिंदू साचू लागले होते, पण मी सारखा हालचाल करत होतो
आणि त्या स्वर्गीय चाफेकळीचा आनंद घेत होतो. ती नुसती मादक सुसकाठी टाकून त्या सुंदर क्षणाचा आनंद घेत होती. तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. माझे अस्तित्व ती तिच्या सुंदर जीवनात अनुभवत त्या क्षणांचा पुरेपूर आनंद घेत होती. ती मध्ये डोळे मिटून बोलत होती, अरे काय सुख देतोस रे, तू तर छोटा पॉकेट बडा धमाका निघालास. मग मी अधिकच हलचल करत आनंद घेत होतो. शेवटी भाभी त्या उत्कट सुंदर क्षणापर्यंत येऊन पोहोचली. ती आवाज करत पकड घट्ट करून आसकी देऊ लागली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली. मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हलचल वाढवत होती. काही वेळातच मला स्वर्गात बसल्यासारखं वाटू लागलं. ते उत्कृष्ट क्षण जवळ येत माझा पान फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागलो. मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. भाभीच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. तिने माझ्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच दीपक, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, तुझ्यासारखी भाभी असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला आहे. खरंच तुझ्यासारखी भाभी असणं म्हणजेच खूप भाग्य लागतं. खरंच भाभी, मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी भाभी मिळाली. ती म्हणाली, दीपक, मला तुझ्याशी एक महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे, पण प्रकाशात तुझ्याशी बोलण्याची माझ्यात हिंमत नाही, म्हणूनच मी अंधारात बोलत आहे. भाभीच्या आवाजात मला काहीतरी वेगळे जाणवत होते. यानंतर ती मला म्हणाली, तिने माझा हात धरला आणि मला काहीतरी सांगू लागली. मी जे ऐकले ते ऐकून माझे होश उडाले. ती म्हणायला लागली की दीपक, तुझ्या भावाने परदेशात लग्न केले आहे. काही दिवसापूर्वी तुझ्या भावाने मला फोन करून सांगितले की त्याने तिथं लग्न केले आहे आणि हे लग्न फक्त तुझ्यासाठी या घरासाठी केले आहे. हे ऐकून मला धक्का बसला. माझे लक्ष यावरच केंद्रित राहिले. मी माझे संपूर्ण आयुष्य इतरांचा आदर करण्यात घालवले, पण मला काहीही मिळाले नाही. मी याच विचारात बुडालो होतो. एके दिवशी मी छतावर पडले, पण कपडे धुताना मी खाली पडले आणि त्यामुळे माझी पाठ दुखू लागली आणि मजबुरीने मला तुमच्याकडून मालिश करून घ्यावी लागली. मला लाज वाटली की मी तुमच्याकडे मालिश करण्यासाठी आले आहे, पण मी काय करू शकतो. काल जेव्हा मी माझ्या घरी गेली तेव्हा माझ्याकडे तुमच्याशिवाय दुसरा कोणी नव्हता. माझ्याकडे कोणाचाही आधार नव्हता. मी माझ्या आईला माझ्या पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले. तेव्हा ती म्हणाली की असे आयुष्य किती काळ जगणार आहे. हे ऐकून मी तुटून पडले आणि घरी परत आले. मला माहित होते की आता माझ्या आयुष्यात काहीही शिल्लक राहिले नाहीत. आज मी तुमच्या समोर सर्व काही सांगत आहे कारण मी तुमच्यावर प्रेम करते. ती माझ्या जवळ मालिश करण्यासाठी यायची. मला लाज वाटायची, पण आज नाही तर उद्या कळणार होते की मला तुझ्या भावाने पुन्हा लग्न केले आहेत आणि आता तो कधीच परत येणार नाही. म्हणून मी विचार केला की मी तुला सगळं खरं सांगावे. असे म्हणत भाभी रडू लागले. सुदैवाने भाभीने खोलीचा लाईट बंद केला होता. मला खूप वाईट वाटलं की माझ्या भावाने तिच्याशी खूप वाईट वागलं. तिच्यासोबत आधीच खूप वाईट गोष्टी घडल्या होत्या आणि आता तो तिला सोडून गेला होता. पण यात कुठेतरी आपल्या भावा बहिणींची चूक होती. त्याला कधीच परत येऊ दिले नाहीत. त्याचे वय निघून जात होते आणि तो किती काळ एकटा राहणार होता. मग त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. बऱ्याच दिवसांनी भाभी म्हणाली की माझे संपूर्ण आयुष्य या घरात शांतपणे घालवी. मी तुझी आणि तुझ्या घराचीही काळजी घेईन. फक्त मला या घरातून जाऊ देऊ नकोस. तुझा भाऊ कधीही परत येणार नाही आणि मीही इथेच राहीन. मला भीती वाटते की एक दिवस तू मला या घरातून हाकलून लावशील. मी भाभींना सांगितले की हे कधीही होणार नाही.
मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. ज्या पद्धतीने तू हे घर सांभाळलेस हे कोणाचेही करू शकत नाही. पण तुला एकटे आयुष्य का घालवायचे आहे? माझ्या भावाला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर. हे ऐकून भाभीला आश्चर्य वाटले. मी उठलो आणि खोलीतील लाईट चालू केली आणि म्हणालो, तुलाही आनंदाचा अधिकार आहे. माझे शिक्षण पूर्ण होणार आहे आणि लवकरच नोकरी मिळेल. तोपर्यंत तू स्वतःला घटस्फोट घे. घटस्फोट वगैरे घे. मी लवकरच तुझ्याशी लग्न करेन आणि नवीन आयुष्य सुरू करेन. जेव्हा तुझ्या पालकांना सत्य कळेल तेव्हा ते नकार देणार नाहीत. भाभी म्हणाली की मी तुझ्यापेक्षा खूप मोठी आहे. लोक बोलतील, जग काय म्हणेल? मी म्हणालो, या जगाने आपल्याला काय दिले आहे आणि तुम्ही जगाबद्दल जे काही विचार करत आहात मला त्या नात्याला काहीच अपेक्षा नाही. माझे बोलणे ऐकून भाभी रडू लागली. मी लगेच भाभीच्या आईला फोन केला आणि तिला सर्व काही सांगितले. तीही खूप लाजली आणि तिने माफी मागितली. मला भाभीने तिच्या भावापासून घटस्फोट घेतला. काही महिन्यांनी माझी काजलशी लग्न झाले आणि आम्ही खूप आनंदी आहोत. मी वयाने थोडा लहान होतो पण मी तिला ते आनंद दिले जे माझा भाऊ देऊ शकला नाही. भाभी माझ्यावर खूप खुश झाली आणि आम्ही प्रत्येक रात्र एकमेकांसोबत घालवायचो. आमच्या मुलाला जन्म दिल्यानंतर अंजलीचा चेहरा मी कधीही पाहिलेल्या आनंदाने भरून गेला. ती एक प्रेम आणि काळजी घेणारी आई बनली. आम्ही एकत्र आमच्या मुलाचे नाव दिव्यांश ठेवले आणि तिला आनंदी बालपण देण्याची प्रतिज्ञा केली. आता समाजाच्या टोमणे आणि गप्पांचा आमच्यावर परिणाम झाला नाही. आम्ही दोघींनीही आमच्या प्रेमाने आणि विश्वासाने प्रत्येक आव्हानाला तोंड दिले आणि आमच्या नवीन आयुष्यात पूर्णपणे आनंदी होतो. आमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले. आमचे कुटुंबही अधिक मजबूत झाले होते आणि आता आम्हाला लोक काय म्हणतील याची पर्वा नव्हती. आयुष्याने आम्हाला खूप काही शिकवले. प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचे महत्त्व. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.